तर नमस्कार मित्रांनो. नका 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 हाय म्युझिक नाही समजलं. नमस्कार मित्रांनो करूयात ना. ठीक आहे. नमस्कार नमस्कार मित्रांनो. नमस्कार. ठीक आहे ना, आज मी घेऊन आली एक नवीन चॅलेंज ह्याच्यासाठी. त्याच्यामध्ये माहित नाही मला आता काय करावं लागणार आहे, बघूया आता. बघायला तर मीच आहे सध्या. थोड्या टाइम नंतर मी पण माझ्या डोक्याला खिलाव करावं लागेल. पण डोक्याला टाइम लागेल. ठीक आहे, तर मी ह्याच्यासाठी एक नवीन चॅलेंज. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. तो चॅलेंज असणार आहे, मी पीजे मारणार आहे. ठीक आहे, खत्म. ठीक आहे, तर मी पीजे मारणार आहे. पण तुला काय करायचं माहितीये का, तुला आहे ना स्टिल उभा राहायचं आहे. ठीक आहे, जर तू मूव्ह केलं ना तर चॅलेंज तिकडेच ओव्हर होणार आहे. समजली? आणि तुला काहीच नाही बोलायचंय, काहीच नाही, तुला रिॲक्शनच नाही करायचं त्या गोष्टींमध्ये. जस्ट यू नीड टू, जसं ते रील बनवलं होतं तसं एकदम शांत उभं राहायचंय, देवासारखं, देव माणसासारखं. ऑलरेडी स्टार्टेड. हे असं पण रिॲक्शन नाही चालणार आहे. यू डोंट नीड टू लाफ ॲट ऑल. ठीक आहे असं. ओके, जर तू रेडी झालास तर मला सांग. रेडी. यू शुअर? ठीक आहे. थांब. सॉरी. आधी हसायला येत आहे. झालं? तोंड बघूनच हसले. ठीक आहे. नाही, ठीक आहे. तर स्टार्ट करू? थांब, माझा फोन घेऊन आला. सो वेट, थांब जरा थांब. लिस्ट बनवून ठेवली परत. ठीक आहे, मराठीमध्ये असणार आहे सगळे. ठीक आहे, बट तुला काहीच रिॲक्ट नाही करायचं. जर तू रिॲक्ट केलं तर चॅलेंज तिकडेच ओव्हर झालं. देन रात्रीचं जेवण तू बनवणार आहे. चीटिंग करता है तू. चीटिंग 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 करता है तू. ठीक आहे? हमेशा मेरे साथ ठीक cheating. आहे? डन. ओके ओके, तर स्टार्ट करू? यू रेडी? पण तुला त्याच्यामध्ये बोलायचं पण आहे. हा, मी क्वेश्चन विचारणार तुला, त्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स पण असतील. Okay. त्या क्वेश्चनला तुला आन्सर पण करावं लागणार आहे. ओके. चालेल? तर पहिलं असं आहे की एक भोपळा माणूस म्हणजे स्केअर करो पुरस्कार जिंकला. का? भोपळा माणूस म्हणजे स्केअर करो, शिरत असेल. ठीक आहे. तो पुरस्कार जिंकला का? तो माझ्यासारखा उभा होता म्हणून शांत. नाही. त्याचं काम काय असतं? तू सांग. पक्ष्यांना उडवायचं म्हणून भेटलं असेल त्याला. तो काय स्वतः पक्षांना उडवणार आहे असं कोण? त्याचं तोंड थोडं भारी पकडून जातं, पळून जातो. रॉंग आन्सर. पास. नाही काम करा त्याच्यावर कोणते. टेक युअर टाइम. का भेटला असेल? पण तो अवॉर्ड घ्यायला जाणार कसा? तो तर हरत पण नाही. त्याला अवॉर्ड देणार कसे? तो तर जिवंत पण नाही. पण त्याला अवॉर्ड भेटला पुरस्कार करण्यासाठी. ही डोंट नीड टू गो देअर. म्हणजे त्याला तिकडे जायची गरज नाहीये. म्हणजे त्याला देणारे पण किती मंद माणसं असतील. हा पीजे आहे ऑफकोर्स. Okay. अँड यू डोंट नीड टू रिॲक्ट ॲट ऑल. ठीक आहे. स्टिल यू आर स्टार्टेड स्माइलिंग ऑलरेडी. तू हसते का? तुला कोण हसायला नाही मला? माझा फेसच हसत आहे. मी हसू नका चालू. नाही पास. बस, कारण की तो आउटस्टँडिंग होता. खाना नाही म्हणा नाही काय. ठीक आहे. ठीक आहे. ओके सर, तर दुसरं असं आहे की ठीक आहे, तुझा स्केल आउटस्टँडिंग होता म्हणून त्याला अवॉर्ड भेटला. मग तो आउटस्टँडिंग होता ना, म्हणजे तो बाहेर उभा होता म्हणून त्याला अवॉर्ड भेटला. स्लो क्लेप्स. ठीक आहे, कुछ तर नाही हो सकता. हो सकता है. ठीक आहे, तर खूप बकवास होता. पोळी गोल का असते? पोळी गोल का असते? पोळी का गोल असते? काय? त्याच्यामध्ये ते रिझल्ट माहिती नाही. भारताचं नकाशा पण म्हणू शकतात सगळे. माझ्या तर बनायचं. कारण की तू आहेस ना. आफ्रिकाचं पण म्हणायचं, ऑस्ट्रेलिया पण म्हणायचं कधी. कारण की तू आहेस ना. काही प्रॉब्लेम नाही. इट्स ओके. यार एवढे लॉजिकल नको विचारू यार मला. इलॉजिकलच येते. दिस इज पण
का असते सांग? लॉजिक लावावं लागते ना मला खूप सारं त्याच्यामध्ये. आता पोळी गोड का असते? सांग. पोळी गोड त्याच्यामध्ये पण काहीच नाही कळलं. पास. कारण चपातीला कोण नसतो. तू पोळी बोलली, चपाती खाली याच्यामध्ये. पोळी चपाती एकच असतं. पण पुरणपोळी पण असते. ठीक आहे, पोळीला कोण नसतं बस. पुरणपोळीला पण कोण नसतं बस. कोण म्हणजे? कोण अच्छा ओके कळलं. कॉर्नर्स. ठीक आहे, आता एक लॉजिकल आहे थोडस. ठीक आहे, वडापाव खाल्ल्यावर पाणी का लागतं? पावाला फुगवायला. पोटामध्ये जाऊन ते पावाला फुगवतोस तू, म्हणून हा, पाणी पोट पितो. भरणार ना मला. किधर से आते हैं ये लोग कहाँ से आते हैं? आता हे जोक ऐकून कदाचित माझ्या डोक्याला चांगलं पण झालंय. ये लोग कहाँ से आते हैं? वड्याला पचवायला. माझ्यापेक्षा पण पांचट होता. तिखट लागलं म्हणून असं काय? मिरची खाल्ली असेल. कारण चटणी तिखट असते. ले चलो पहिला तो आया. Yes. ठीक आहे, जर वेळ पैसा आहे तर घड्याळ म्हणजे? वेळ म्हणजे पैसा आहे. बोलतात ना लोक, वेळ पैसा आहे भाई. वेळेला जपून खर्च करायचं असतं, वेळ खर्च नाही करायचं असतं, म्हणजे वेळ पैसा आहे. तर मग घड्याळ? घड्याळ एटीएम आहे. घड्याळामधूनच तो वेळ समजतो ना. काहीच लॉजिक नव्हतं याला. अजून एक करत रिॲक्ट नाही केलं. रिॲक्ट म्हणजे काय? असं जरी करतोयस ना तरी पण रिॲक्ट असतं. एक असं जरी काम करतो ना, माझा फोटो आणि इथं एक बॅनर बनवून उभा करतो तर त्याची बोलू नाही. ठीक आहे, जर दोन माउंटेन्स एकमेकांना छेडत असतील, दोन माउंटन्स आहेत समोरासमोर, पण ते एकमेकांना छेडत असतील, तर त्यांना आपण काय म्हणतो? छेडणारे माउंटेन्स. नाही, चुकीचा आन्सर. पास. पर्वत. पर्वत वेगळं असतं, पर्वत वेगळं असतं. मग तेच म्हणाले मी, पर्वत 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 पर्वत. अच्छा ठीक आहे, आता हा क्वेश्चन आन्सर नाहीये, मी डायरेक्टली बोलतो. माझा फोन सायलेंटवर असतो कारण तो स्वतःचा आवाज ऐकून लाजतो. तुला जेवण बनवायचंच आहे आज रात्रीचं जेवण तुझ्याकडून. हसलो नाहीये मी, जरा पण हसलो नाहीये, जरा पण हसलो नाहीये मी. मी हसत नाहीये पण. बट तू, मी आता थर्ड क्वेश्चन. अच्छा ठीक आहे, थर्ड क्वेश्चन म्हणजे मी थर्ड क्वेश्चन विचारले आहे. आता फोर्थ वाला क्वेश्चन वरती जाते. आणि आता यानंतर जर तू कोणत्याही ह्याच्यावरती रिॲक्ट केलंस, ठीक आहे, तर मग तुला जेवण बनवायचं आहे तर चालायला लागेल तुला. ठीक आहे, आज बाहेरून जेवायचं. ठीक आहे. नाही, ऐक, क्वेश्चन आहे. क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन नाहीये, डायरेक्टच बोलते. पीजे आहे. मी डॉक्टरांना विचारलं ताप आला होता की काय? डॉक्टर म्हणाले लोक तुला गरम म्हणतात. हॉट. ठीक आहे, आजचं जेवण भावांनो ह्याच्याकडून राहा. हा राऊंड मी जिंकली आहे. गरम पण ती बनवायचं, तू मला एवढा हसायला. म्हणजे तुला काय वाटतं मी हॉट नाही? चहा बनवायचा का तुझ्यावर ठेवून? ऑमलेट कर. शी, मी व्हेजिटेरियन आहे. मी पण व्हेजिटेरियन आहे. ऑमलेट कशाला? मग पोळा नुसतं अंड्याचा नसतो. असतो, फक्त अंड्याचा असतो. बेसनाच्या पोळ्याला ऑमलेट नाही बोलत, पोळा तो वेगळा असतो. ठीक आहे, म्हणजे तू हारलेला आहेस. आणि मित्रांनो, हा हरला आहे. कारण की पकवास जोक मध्ये मी हारलेला चौघेच आहे. अरे पण तुला रिॲक्टच नाही
हे करायचं होतं ना. तुला मी काय सांगितलेलं फर्स्ट बघ मी मोस्ट ऑफ कुठल्यावर रिॲक्ट नाही केलं, ज्याच्यावर तू हसते समोर बघू तुला बघून मला हसलं, तरी मी अरे पण मी हसमुखच आहे. तरी मी दुसरीकडे बघून ट्राय दुसरीकडे बघूया म्हणजे हसायला येणार. पण मग तू तरी स्वतःला बघायचं होतं ना तरी हे. पण साईड आहे तू दिसत होती ना मला, मी काय करणार. मग तू साईड आहे कशाला ठेवतोय माझ्यावरती. आपण वाढवणार मग तू पूर्ण आहे ठेव माझ्यावरती, साईड आहे कशाला ठेवायचंय तुला. सगळ्यात बकवासचा फोन वाला होता आणि सगळ्यात बकवास म्हणजे पोळीवाला होता. त्याला कोण नसतं. वा थँक्स. तर अशा प्रकारे हा हरला आहे आणि संध्याकाळी हा जेवण बनवणार आहे. तुम्हाला काय वाटतं मी बनवेल? बनवणारच आहे. ठीक आहे, म्हणजे तुला डाळ भात खायचा आहे. हा चालेल, मला डाळ भात पण चालेल. त्यात काय कुकरमध्ये लावून टाकायचं, संपलं. एवढं काय हाड हायच नाही. डाळीला फोडणी पण द्यावी लागते. तिथू दे ना. मी का चॅलेंज हेच होतं की तू जेवण बनवणार आहेस. स्टार्टिंगला म्हणून क्लिअर केलेलं बनवणार आहेस ना, पण डाळीला फोडणी देणार नाही असं बोलली नव्हतीस तू. मी डाळ भात बनवतोय ना, डाळीला फोडणीचं काय जेवण मध्ये सगळंच येतं. जेवण मध्ये असं नाही बोलू शकत की तू मी फक्त चपाती बनवणार आहे, फक्त भाजीच बनवणार आहे. आज रात्रीचं जेवण ह्याच्यात बनवणार आहे. बंद रिया बंद है. चलो 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 रिया बंद है. कमरे में रिया बंद है. ठीक आहे. बंद रिया. 2000 years later. आज आम्ही चॅलेंज केलं होतं. मे बी ह्याला लक्षात असेलच, बघूयात. जेवण हा बनवणार आहे. मी आधीच म्हणाली होती जेवण तू बनवणार आहेस ना. सिरियसली? ऑफकोर्स. हे टेडी बेअर बघ किती क्यूट दिसतो है ना. ठीक आहे, जेवण बनवून असेल ना. ठीक आहे, मला काय गावात जावायचं बस. त्याच्यात नाही. म्हणजे तू फक्त मला डाळ भात खाऊ घालशील. हां, आणि 1-2 भाजी येतात, पण त्याच्यासाठी त्या सामान आणायला कोण जाणार खाली. एकाने 2च भाजी. मग 1 आणि 2 भाजी चालतील मला. 1 आणि 2 भाजीला सामानच नसतं आपल्याकडे. म्हणजे जसं मला बटाट्याची भाजी होती, बटाटा नाही आपल्याकडे. इट्स ओके, बटाटे घेऊन ये. दुसरं काय बनवायचं दुसरं हां, बेसन पोळा बनवायचं. बेसन पण नाही आपल्याकडे. बेसन आहे आपल्याकडे. नाही आहे आपल्याकडे. नाही मी आपल्याकडे. त्या दिवशी त्याचं काहीतरी बनवलं होतं बेसनाचं. सो बेसन आहे आपल्याकडे, तू बनवू शकतोस. संपलं नाही, संपलं बेसन. बेसनचा पोळा. आज आपण खाणार आहे बेसनचा पोळा, चिंटू डाळ भात. चावून दाखव इथं जरा. थोडंच का होईना, थोडंसं बनवतो. जाऊ दे, चल मी बनवते. ठीक आहे, चल तुला मी चॉकलेट देतो. मज्जा कर. चॉकलेटने काय होणार आहे, माझ्याकडे ऑलरेडी फ्रीज मध्ये चॉकलेट पडलेले आहेत. 2 किटकॅट आहेत आणि 1 डेअरी मिल्क आहे. तेच चॉकलेट मी तुला देणार होतो. शट अप. नाही असं नको. जर तू हारला आहेस तर त्याचं तुला पनिशमेंट तर भेटायलाच पाहिजे. तर मग त्यासाठी तुला मी डाळ भात तू बनवणार आहेस. आता तर बोलली राहून दे म्हणून, आणि आता भाकरी आणि भाजी मी बनवते ना. ठीक आहे. डाळ भात तू बनव, भाकरी भाजी मी बनवते. ठीक आहे, डन. सिंपल. डन. मेहनत ब्रो, मेहनत. असं का तोंड करतोयस. टकार आला, कधी तू आया तुम्ही टकार को आना रहा था. चहाचं पण तसंच आहे रात्रीपर्यंत. पीस. कोंबडीचं बी. पीस. पीस को कैसा लग रहा है. मज्जी आई मज्जी. नाइस. जरा दाल चावल एकदम अच्छे लगने चाहिए. हाँ हाँ, जसं शिकवलं तसं कर.
हा बरोबर बरोबर. पाणी नीट टाकलं का? किती टाकलं पाणी? जैसे सिक्के आहे मी. नाही, जैसे सिखाया वैसे कर. गुड. गॅस लावायचा होता बरोबर. बरोबर, कुकर पण त्यावरती ठेवायचं होतं. कमेंट्री वाला बहुत धंदा है भाई, इसको लोग. ठीक आहे ना, मग नंतर तुला उभं करू कमेंट्री करताना. तसं पण मी आता भाकरी बनवणारच आहे ना. तुमसे बहुत कोणती छान भाकरी लागेल. खाणार आहेस ते सांग. ज्वारी खाएंगे, ज्वारी. ज्वारी ठीक आहे का? मिलेटवाली नको आहे तुला? ज्वारी. काय बनवतेस भाजी? भाजी विचार करते. वांग्याचं आहे, वांगा आहे तर त्याचं काय वांग्याचं काय? वांग्याचं भरीत बनवते. तुला काय मग वाटतं? ज्वारीची भाकरी. मिलेटवाली मजा नाही येते. ठीक आहे चालेल. ओके ज्वारीची मस्त लागेल. ठीक आहे. तर मग मी ह्याच्यासाठी बनवते भाकरी आणि वांग्याची भाजी. हा, कारण की आमच्याकडे दुसरी भाजी सध्या तरी नाहीये आणि दुसरी भाजी आणावी लागेल. तर तर तू घेऊन यायला रेडी आहेस का दुसरी भाजी, जर तुला खायची असेल तर? चेंज करून घेऊ मग मी. प्रिय नवरोबा, डिस्को लाईट चालू आहे काय? व्हॉट इज दिस? चला चेंज करू. बाय. बाय. चला मित्रांनो, माझा डाळ भात तर झालाय बनवून. आता हिला सांगूया भाकरी आणि भाजी बनवायला. आता हिची पाहिजे. मला आता तो झोपायचं. ठीक आहे, चला आळस देत देत. चलो चलो, फॉलो मी. चलो घरी जा, घरी जा. आ रहे हैं या नहीं? चलो अपना हथियार ले लो, चॉपिंग बोर्ड, चक्कू विक्कू सब ले लो. गैस का लाइटर वो मेरे जेब में दे दे निकाल. पण मित्रांनो, आता भाजी भाकरी बनवून घेऊया आपण. पण पहिले हिच्या म्हणण्यानुसार भाकरी पहिली बनवायची आहे, नंतर भाजी बनवायची. आणि माझ्या म्हणण्यानुसार मी म्हणतो पहिली भाजी बनव मग भाकरी बनव. पण ठीक आहे, कुछ भी बनाओ. ठीक आहे, चला भाकरी बनव पहिले. बनवू पहिले भाजी आधी बनवू. ठीक आहे, तर भाजी बनवते आधी. भाजी बनवते आधी. भाजी बनवते. हो. भाकरीला 2 टाकायचं. भाई वांगा कुठे आहे? भाई वांगा फ्रीज मध्ये खाली आहे. लसूणच्या पाकळ्या काय तुम्ही निवडून देणार मला? 4-5 द्यायच्या. किती टाइम काय? करायचं? मोकळी का दिसते, खुललेली का? कट मार बघ ना आतमध्ये, ठीक आहे का? ब्रो, वो तळल्यानंतर मग ते दिसणारच ना. नाही, नॉर्मली चेक करायचं आहे. कट मारून आतमधलं असं चेक करायचं असतं. त्याचा हाफ कट मारणे असं आतमध्ये बघ कसं आहे. अच्छा, असं म्हणतोय. पहिले वांग्याला तेल लावून घेऊयात. ओके. डायरेक्ट सेकंड स्टेप वर उडी मारली. फर्स्ट स्टेप तो विसरून गेली. फर्स्ट स्टेप चाकू किधर आहे? चाकू कुठे गेला? तर आता वांग्याला तेल लावून झालेलं आहे चांगल्यापणे आणि चेक करून पण झालं आहे. आणि त्याला मी भाजून दिलं. तू भाजूपर्यंत कदाचित भाकरीची तयारी करू शकतेस. तरी मगाच्या वेळेमध्ये बोललं काहीच काम सांगत नाही. आणि आता बघा, आता बघा बघा मित्रांनो. हा, आता कांदा चिरून देणार आहे. चला. हमारी बायको अच्छी है, कामचोर नहीं बनना है मुझे. हे कामचोर नाहीये मी. शडा. काम ढकेलू. इग्नोर. नेगेटिव्ह एनर्जीला नेहमी इग्नोरच करायचं. नेगेटिव्ह कोणी बोलत असेल तर नेगेटिव्ह एनर्जी आपल्यापर्यंत पोहोचायचं नाही. चलो हटाओ. एक कांदा बसून ना. ऑलरेडी छोटी छोटी मिरची ह्याने ऑलरेडी कागदात एक रेडी करून ठेवलेला आहे. मिरची टाकू आता आम्ही.
सो आम्ही एक जर्मनचा टोप घेतला आहे. जो जर्मनीवरून आलाय. जर्मन काय बोलतो? कांदा भाजून निघेल एवढं तरी टाकायचं. कांदा भाजून निघेल. गोल्डन ब्राऊन आलाय. तर आम्ही तुम्हाला आता रेसिपी दाखवली की काय काय आम्ही टाकतोय. ठीक आहे. हे बघा आमचं वांग स्मॅश करून झालं आहे. आता थोडेसे लसूण ठेचून घेतोय. हे कांदा मिरची इकडे मसाले सगळे रेडी आहेत. आणि इथं गॅसवर ह्याला काय बोलतात? तेल. नाही टोपाला काय? टोप. हा ठीक आहे. हा टोप आहे जो रेडी आहे. टोपाला टोपच म्हणतात. रेसिपी. ओके. जीरा थोडस. जीरा इकडे ही इधर से दिखाओ. ओके. ये है थोड़ा सा जीरा. जो झाला फ्राय तर आता लसूण. आता लसूण. देवीने आणली मला लसूण. ठीक आहे. तर लसूणचा स्मेल आला बघतोय. मजा आला. सुगंध सुगंध. कांदे को ये गया है इसमें कांदा. करेगा किती का वांदा तिखट. झाला गोल्डन ब्राऊनच्या वर चाललाय तो आता. आल्या प्रोसेस. थोडीशी हळद. थोडीशी हळद. थोडं लाल तिखट. थोडस जिरा धनिया पुडकं हे. ठीक आहे. त्यानंतर थोडं काळा मसाला. लाल तिखट पण टाकायचं आपल्याला. हो. त्यानंतर हा हे एवढं बस. जास्त तिखट नको. टाक पूर्ण. पूर्ण टाकू. जास्त तिखट झालं तर हा ठीक आहे. चालेल. तुझ्या हिशोबाने टाक. कारण की मिरची पण टाकली आहे ना. काळा मसाला. त्यानंतर थोडस लाल तिखट. कारण की ऑलरेडी हे एवढूसच आहे. हे एवढूसच आहे तर त्यासाठी हे मॅच व्हायला पाहिजे ना म्हणून. वायरी लागली. ठीक आहे. तर मसाल्याला चांगला भाजून घेतलंय कारण की तो ऑलरेडी थोडस भाजला आहे. हंस रहा है क्योंकि आपका कैमरामैन बरोबर नहीं है. वो तो दिख रहा हाथ है. पकड़ के खींचना पड़ रहा है ये वो दिखाने के लिए. हाँ नहीं तर काय. कॅमेरामॅन यू आर नॉट डुईंग युअर जॉब. कॅमेरामॅन फोकस करो. ठीक आहे. बस. थोडेसे शिजले का पहिले? मसाले शिजल्यावर टाकायचं. हो मसाले शिजलेच आहेत. त्यामध्ये पाणी नाही घालू शकत. ते तेलामध्ये शिजवायला लागणार आहे. हो माहिती. ठीक आहे. चला तर आता आपण घालूयात हे वांग्याचं भरीत. हे मस्त टाकायचं. मिक्स करायचं. थोडंसं वाफवायचं आणि झालं आपलं भरीत रेडी. ओके. तर ह्याच्यामध्ये आपण लगतच शेंगदाण्याचं पूड पण घालून घेऊ एकदम नावापुरती. ठीक आहे. हे तुमच्यावर ऑप्शनल आहे. ज्याला जमत नाही जमत तरी असं मस्त दिसतंय. आणि थोडं त्याला शिजवलं वापरलं की मस्त होऊन जर कॅमेरा पुसायची गरज आहे. तर आता रेडी झाल्यावर तुम्हाला नेहमीचा पुढचा भाग दाखवतो. तर आता मी मीठ ऍड करतो. सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट. चवीपुरतं थोडंसं मीठ. नाही तर माझ्या नवऱ्याला आता अळणी भाजी खावी लागली असती. तर हे झालं मीठ. आता ह्याला झाकून ठेवूया. ह्याच्याने झाकून ठेवूयात जरा 5 मिनिटं वाकून ठेवूया. तर आपण भाकरी बनवून घेऊयात पहिले. मी तर असंच करते. ओके. डब्बा काढून घेऊयात. कोणती भाकरी खाणार आहे? ज्वारी जसं आपलं ठरलंय. ओके. काका गॅस लावा. सो अशा प्रकारे मी 2 भाकरी बनवणार आहे फक्त ह्याला. की मी डाळ भात खाऊ. आय ऍग्री. तुला तर काय पण दिलं तरी पण तू एग्री करशील. नो ऑब्जेक्शन. ते एवढे यम्मी आणि मजेदार मच्छा आहे. ओके. वो हमारा पहला दिन है किचन में. अच्छा. नया है वो. नया है वह. आके बताओ कैसा लग रहा है तुमको? मैंने लसूण आणि कांद्याचे चव एक नंबर आले.
जास्त झालंय का लसूण? नाही बरोबर परफेक्ट आहे. म्हणजे बोलतात ना मिक्सचर झाला तिन्हीचा. ओ परफेक्ट नाईस. बनलं. मित्रांनो आमचं जेवण झालंय आणि खूप मस्त बनलंय जेवण. तसा आमचा फर्स्ट अटेम्प्ट होता वांग्याचं भरीत बनवण्यामध्ये. तर ते मस्त बनलेलं आणि खूप छान झालं जेवण आमचं. आता आम्ही ब्लॉग आज इथंच एंड करतोय. तुम्हाला जर आमचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि काही सुचवायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. कारण की आमचा हा फर्स्ट टाईम आहे ब्लॉगिंगचा. तर आम्ही शिकतो अजून पण सगळ्या गोष्टी. तर तुमचं काही सजेशन असेल तर नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.